नमस्कार, मी मीनल मोहाडीकर। आपल्याला जूनचा आम्ही उद्योगिनीचा अंक देताना खूप आनंद होतो, कारण यावर्षी 2 मार्चला आपल्याकडे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मुंबईत जो कार्यक्रम होतो त्यावेळेला आपल्याकडे मॉरिशस, बँकॉक, दुबई आणि US मधनं भारतीय उद्योजक आलेले होते आणि कार्यक्रम अतिशय छान झाला। स्वतः उद्योग मंत्री सुद्धा आपल्याकडे उदय सामंतजी सुद्धा आलेले होते आणि पूर्ण दिवसाच्या कॉन्फरन्स मध्ये महिलांचा किंवा उद्योगिनींचा किंवा उद्योजकांचा सहभाग खूप छान होता। जून महिन्याचा अंक तर येतच आहे, पण त्याच्यानंतर पुन्हा दिवाळी अंक पण येणार आहे। त्याच्यात आणखीन नाविन्यपूर्ण गोष्टी तुम्हाला देणार आहोत। तुम्ही सातत्याने आम्ही उद्योगिनीवरती जे प्रेम करता ते असंच राहून दे आणि यावर्षी आत्ता 3 जुलैला आपण आम्ही उद्योगिनीतर्फे मॉरिशस मध्ये उद्योगिनींना घेऊन जातोय, जिथे 2 दिवस 4 आणि 5 जुलैला ऍक्च्युली तिथल्या महाराष्ट्र मंडळामध्ये एक्झिबिशन ऑर्गनाइज केलेलं आहे। तिथे 30 जण आपण जात आहोत, जिथे आपल्या उद्योगिनीच्या प्रॉडक्ट्सना बाजारपेठ मिळणार आहे। आणि या उपक्रमामधून सुद्धा गेल्या वर्षी ज्या उद्योगिनी आल्या त्या काही जणी पुन्हा येत आहेत, म्हणजे त्यांच्या प्रॉडक्टना बाजारपेठ आहे। तर असंच वेगवेगळे प्रोजेक्ट्स आपण करत असतो, त्याच्यामध्ये तुमच्या प्रेमामुळेच आम्ही हे काम करू शकतो। तुमचं असंच प्रेम आमच्यावरती राहून दे। जय हिंद, जय महाराष्ट्र। अभिनंदन। प्रतिमा धोंड यांचे गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन। गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या 117 वर्षांच्या वाटचालीत प्रथमच एक महिला अध्यक्षपद भूषविणार आहे। त्या अध्यक्षपदाचा पदभार 1 जुलै 2025 पासून स्वीकारतील। त्यांच्या कार्यकाळात त्या उल्लेखनीय कामगिरी करतील यात शंकाच नाही। त्यांनी यापूर्वी गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला शाखेचे अध्यक्षपद व गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्षपद भूषविले होते। त्या काळात त्यांनी अस्तुरी या नावाने एक विशेष कार्यक्रम महिला उद्योजकांसाठी राबविला होता। त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा। पुन्हा एकदा आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा। जगण्याचं बळच मोठं। आपण अनेक वेळा अनेकांचं जगणं बघतो आणि खरोखरच अचंबित व्हायला होतं। यासाठी ही माणसं बळ, धैर्य तरी आणतात कुठून असा प्रश्न 1000 वेळा मनात यायला लागतो। आणि एकतर हे बळ देणाऱ्या परमेश्वराची इच्छाच खूप मोठी आहे असं वाटून मनापासून त्याच्या प्रती हात जोडले जातात। त्याचबरोबर आपण सगळं व्यवस्थित असून इतके आळशी किंवा प्रत्येक गोष्टीत कमतरता किंवा काहीतरी वेगळं शोधून काढणारे कसे, असा स्वतःबद्दल प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। अशाच एका परमेश्वराचं वरदान असणाऱ्या उद्योगिनीला आपण भेटणार आहोत आणि ती आहे जेन फर्नांडिस। जेनची सगळी गोष्टच निराळी। ती लहानपणी आजारी पडली आणि चुकीच्या ट्रीटमेंटमुळे ती अपंग झाली। आजही तिला स्वतः थोडंसंही चालता किंवा फिरता येत नाही। अगदी स्वतःची कामं करण्यासाठी सुद्धा कुणावर तरी अवलंबून राहावंच लागतं। पण मग तिला मदत मिळवून द्यायला किंवा तिला लागणारी मदत द्यायला तिचे कुटुंबीय असतीलच की, असं अगदी सहजच मनात येतं। पण जेनला तिच्या जवळचं असं कुणीच नाही। फक्त वसई जवळच्या गावात तिच्या आईचं असलेलं घर मात्र आहे। ते घर हाच फक्त तिचा आधार आहे। तिला तिच्या रोजच्या गरजा भागवणे, औषध पाणी, शिक्षण आणि घराची दुरुस्ती सुद्धा लागते। तिचे कुणीच नातेवाईकही तिच्या मदतीला येतील असे नाहीत। अशा परिस्थितीत तिने 11वी पर्यंतचं शिक्षण घेतलंय। सुरुवातीच्या काळात तिला सरकारी मदतीतून STD बूथ मिळाला होता, पण हळूहळू ते फोन मागे पडत गेले आणि मोबाईलचं साम्राज्य सुरू झालं। पण याच बूथवर एक महिला येत असे आणि त्यांना कृत्रिम फुले करण्याची कला येत होती। मग त्या महिलेकडून जेन वेगवेगळी फुलं करायला शिकली। तिच्या आईकडून तिने क्रोशाचे विणकाम शिकून घेतले होते।
त्यामुळे तिला क्रोशाच्या गोष्टी करता येतात. याबरोबर तिने बोरिवलीच्या कोरा केंद्रात थोडे थोडे प्रशिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने स्थानिक पातळीवर चालणाऱ्या प्रदर्शनात भाग घेतला. या प्रदर्शनात काही व्यक्तींची भेट झाली आणि त्यांनी सरकारी खात्यातून हँडीक्राफ्ट किंवा इतर गोष्टींचे कार्ड करून घेण्याबद्दल माहिती दिली. तिने तिच्या मित्रमैत्रिणींची मदत घेऊन ती कार्ड काढून घेतली. आता सरकारी योजनेमधून जी प्रदर्शने भरतात त्यात भाग घ्यायची सुरुवात केली आहे. फुलं, बुके, वेण्या, गजरे अशा प्रकारे ती फुलांचे प्रकार प्रदर्शनात विकण्यासाठी ठेवते आणि तिला चांगला प्रतिसाद मिळतो. प्रदर्शनासोबतच ख्रिश्चन लोकांच्या लग्न समारंभात जे फुलांचे ब्रोच किंवा जिना लागतात त्यांच्या ऑर्डर्सही जेन नेहमीच घेते. ज्वेलरी म्हणजे इमिटेशन ज्वेलरी, फूल आणि त्यांचे प्रकार प्रदर्शनात नियमित विक्रीसाठी ठेवते. तिची ही कलाकुसर तिला मदत करणाऱ्या माणसाने सिंगापूरच्या काही लोकांना दाखवली. त्यांना ते दागिने आणि फुलं खूप आवडली. तिकडच्या लोकांनी जेनला तिने केलेल्या वस्तू घेऊन सिंगापूरमध्ये असणाऱ्या प्रदर्शनासाठी बोलवले. जेन ही कुणाच्या तरी मदतीने सिंगापूरला जाऊन प्रदर्शनात भाग घेऊन आली. यावरून तिच्या जिद्दीला सलाम करावा असंच वाटतं. जेन म्हणजे जिद्द, जेन म्हणजे उत्साह आणि जेन म्हणजे जगण्याची दुर्दम्य इच्छा. आता ती आपला चरितार्थ स्वतः चालवते. काही प्रसंगांमध्ये काही स्थानिक नेत्यांची तिला मदतही मिळते. पण म्हणून जेन सर्वस्वी कुणावर अवलंबून राहत नाही. स्वतःच कोणतंही काम असो ती स्वतःच जाऊन करते. अगदी येण्याचे कष्ट तिचेच असतात. तिला स्वतःसाठी आणि तिच्या मदतनीसांसाठी कमवण्याची जिद्द शेवटपर्यंत ठेवावीच लागते. तिला प्रयत्न करताना कोणी योग्य व्यक्ती भेटो किंवा कष्ट कमी होवोत असे नक्कीच वाटते. जेन फर्नांडिस. संपर्क 9175 38 94 93. लेखिका सौ शैला गोखले. योगा हाच उद्योग. सर्वसाधारणपणे आपल्याकडे एखादी गोष्ट परदेशातून आली की तिचे अधिक लोकांना महत्त्व वाटते किंवा पटते. काही वर्षांपूर्वी इम्पोर्टेड साडीचेच भारतीय स्त्रियांना खूप कौतुक असायचं. खरं तर त्या साड्या भारतात बनवून परदेशात गेलेल्या असायच्या, पण त्या साड्यांचा प्रवास झाल्यानंतर त्यांचा भाव वाढायचा. अगदी तसंच झालंय. मोदीजींनी योगा दिन सुरू केला, पण त्या आधीपासून अनेक लोक परदेशात योगा करतात. मग आपणही केला पाहिजे असं त्यांना वाटते. पण काही जण अनेक वर्षांपासून योगामध्येच वेगवेगळे कोर्स करतात आणि योगा आणि त्याच्याशी निगडीत गोष्टी करून स्वतःची करिअर करतात. अशाच एका मॅडम बरोबर आपण योगामधून करिअर कशी घडली ते जाणून घेणार आहोत. खरं तर चारुलता ताईंना लहानपणीच एका घरगुती अपघातामुळे पाठीचे दुखणे सुरू झाले. त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले, पण पाठदुखी चालूच होती. त्यांना मुळातच लिखाणाची कलाही अवगत होतीच. त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासून कथा किंवा रेडिओसाठी लिखाण करणं सुरू केलं होतंच. अशाच एका रेडिओच्या कार्यक्रमात एका योग शिक्षिकेसोबत ओळख झाली आणि त्यांनी चारुलता मॅडमला योगा शिकण्यासाठी प्रवृत्त केलं आणि योगा शिकून ते रोज करायला लागल्यानंतर चारुलता मॅडमची पाठदुखी पूर्ण बंद झाली आणि त्यांना योगाच्या शिक्षणाचं महत्त्व पटलं. त्यातूनच मग चारुलता मॅडमनी योगाचं पूर्ण शिक्षण घेतलं. नाशिकला जाऊन योग शिक्षिका म्हणून परीक्षाही दिल्या आणि मग चारुलता ताईंची योग शिक्षिका होण्याची तयारी झाली. त्याचबरोबर त्यांनी जर्नलिझममध्ये डॉक्टरेट केली. असे जरी असले तरी त्यांनी योगातून उद्योग करण्याचे मनाशी पक्क ठरवलंच होतं. आपण योगा शिकवतो हे लोकांपर्यंत पोचवण्याची त्यांना गरज वाटली. मग त्यांनी संभाजीनगरमधील ऑर्थोपेडिक तज्ज्ञांशी संपर्क साधला. त्यांची एक सर्वसमावेशक अशी मीटिंग घेतली आणि त्यातूनच चारुलता मॅडमचा योग वर्ग सुरू झाला. यामध्ये त्यांनी काही आहार तज्ज्ञांनाही समाविष्ट करून घेतले. हे एकदा सुरू झाल्यानंतर 2006 मध्ये त्यांनी गर्भसंस्कार योग वर्ग सुरू केला. त्याचबरोबर चारुलता ताईंच्या योग शिक्षणाबद्दल कांचन अधिकारी यांना समजले आणि त्यांनी चारुलता ताईंना दूरदर्शनवर काही भाग करून योगाचं महत्त्व पटवून देणारे कार्यक्रम करायला सांगितले. हे कार्यक्रमही खूपच लोकप्रिय झाले.
गर्भसंस्कार हा प्रकल्प खूपच यशस्वी झाला. यामध्ये त्यांची एक टीम काम करते. या टीममध्ये आहारतज्ज्ञ, डॉक्टर, स्त्रीरोगतज्ज्ञ, काउन्सिलर अशा सर्वांचा समावेश आहे. त्यामध्ये गरोदर महिलांना गरोदरपणामध्ये शरीरात होणारे बदल, त्यामुळे एकंदर दिनक्रमात काय काय बदल करावा लागतो, आहार, विहार, विश्रांती आणि व्यायाम या सगळ्याचा समावेश कसा करावा हेही समजावले जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भावनिक बदल आणि त्याचं व्यवस्थापन, अशा सर्व गोष्टींचा समावेश केलेला आहे. चारुलता मॅडमचा अतिशय भावलेला प्रोजेक्ट हा कैद्यांबरोबरचा आहे. त्यांनी या योगामधून कैद्यांच्या मानसिक परिवर्तनाचं काम केलं. यामध्ये त्यांच्या अनुभवांचा उपयोग करून त्यांना काही जणांचं मतपरिवर्तनही करता आले आहे. योग साधना आणि त्याबरोबरच आरोग्याची माहिती देऊन त्यांनी लॉकडाऊनपासून ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचीही सुरुवात केली. त्यामुळे त्यांचे प्रशिक्षणार्थी भारतात आणि भारताबाहेरही आहेत. चारुलता मॅडमकडे प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. त्यांच्या सेंटरमध्ये 52 मुली काम करतात. म्हणूनच चारुलता मॅडमनी ठरवलेले योग उद्योग म्हणणे खरं ठरलं आहे. यामुळे चारुलता मॅडमला मानसिक समाधान मिळते. अनेकांना योगाचा फायदा मिळवून देणं हे योगाव्रत पूर्णत्वास जात आहे हेच खरं. त्यातून मिळणारं समाधान फार मोठं आहे असं चारुलता मॅडमला वाटतं. डॉक्टर चारुलता रोजेकर, संपर्क 9423 74 57 88. लेखिका सौ शैला गोखले. व्यवसाय हेच प्रेम. आजकाल सगळं छान, डोळ्यांना सुखावह होईल असं प्रत्येक गोष्टीचं बाह्य स्वरूप असावं असं प्रत्येकालाच वाटतं. पण काही वस्तू किंवा गोष्टी या सुरक्षित राहाव्या, त्या गोष्टी ज्यांच्या कामात महत्त्वाच्या आहेत त्यांना जशा हव्या तशाच त्या मिळाव्या अशी अपेक्षा असते, नाही का? समजा एखादी औषधाची गोळी असेल किंवा एखादी वापराची गोष्ट असेल तर ती योग्य वेष्टनात असणं अत्यंत गरजेचं असतं. घरातला एखादा छोटा ब्रश जरी असेल तरी तो वापरल्यानंतर त्याची योग्य ती काळजी घेऊन आपण तो उत्तम स्थितीत राहत असेल तर आपण तो तसाच ठेवायचा प्रत्येक वेळी प्रयत्न करतोच ना. अगदी तसेच अनेक गोष्टींचे उत्पादन होत असताना ते उत्पादन प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कशा प्रकारे त्यांची काळजी घेतली जावी असं वाटत असेल तर त्याचप्रमाणे विचार करून मगच त्या वस्तूंचं किंवा पदार्थांचं वेष्टन कसं असावं, कोणत्या पदार्थांपासून ते बनवलेलं असावं हे ठरवलं जातं. प्रत्येक उत्पादक आपल्या उत्पादनाचं वेष्टन स्वतः बनवत नाहीच. त्यांच्या आवश्यकता पूर्ण करणारे पॅकेजिंगचे नमुने आणि जसं हवं तसंच बनवणारे वेगळे उत्पादक असतात. म्हणूनच पॅकेजिंग इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात काम करत असते. आता हे समजल्यानंतर आपण प्रत्येकच गोष्टीच्या वेष्टनाकडे नीट पाहू लागतो, नाही का? अशीच पॅकेजिंगच्या गरजा पुरवणारी एक कंपनी आपल्या नेहाताई मिराशी चालवतात. खरं तर ही कंपनी त्यांच्या वडिलांनी सुरू केली. तेव्हा तिचं नाव होतं अभिषेक एंटरप्राइजेस. नेहाताई मोठेपणी कोण होणार हे खरं तर त्यांच्या अबोध मनात आपोआप ठरत गेलं असावं. कारण त्या जी कंपनी चालवतात त्या कामात बहुतांश पुरुष मंडळी आढळतात. पण नेहाताईंच्या वडिलांनी त्यांना मुलगी म्हणून काही वेगळी वागणूकच दिली नाही. म्हणूनच नेहाताई लहानपणापासून आपल्या वडिलांसोबत फॅक्टरीमध्ये जात असत. तिथे जे काम चालत असे त्याकडे लक्ष देऊन पाहत असत आणि त्यातूनच कदाचित त्यांना हेच आपलं कार्यक्षेत्र असावं, इथेच आपण आपले ध्येय शोधावं असं वाटलं असेल. म्हणजे आपण काय करावं असा प्रश्न पडण्याचं जे वय असतं, म्हणजे 10वीच्या परीक्षेनंतर त्या वेळातही नेहाताई फॅक्टरीमध्ये आपला वेळ देत असत. म्हणूनच मग पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण संपल्यानंतर अनुभव घेण्यासाठी काही वर्ष सर्व्हिस केली. तिथे त्यांना स्वतःच्या व्यवसायात उपयोगी पडेल असा अनुभव घेतला आणि त्यानंतर 2011 अभिषेक एंटरप्राइजेसमध्ये काम करण्याची सुरुवात केली. सतत वडिलांच्या आणि व्यवसायाच्या सानिध्यात राहिल्यामुळे त्यांच्या वडिलांनाही नेहाताईंनी आपला व्यवसाय पुढे न्यावा असं नक्कीच वाटलं असेल. ही मानसिक तयारी त्यांनी नेहाताई प्रत्यक्ष व्यवसायात येण्यापूर्वीच केलेली असेल हे नक्कीच. वडिलांनी अभिषेक एंटरप्राइजेस ही कंपनी त्यांच्या मित्रासोबत सुरू केली होती. त्यांचे नाव देशपांडे.
पण ज्यावेळी नेहाताईंनी कंपनीमध्ये काम करायचं ठरवलं तेव्हा या दोघांनी आपल्या कंपनीतला व्याप कमी कमी करत आणला आणि पूर्णपणे नेहाताईंच्या हाती सोपवला. हे असं व्यवसाय आधीच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे देताना थोडी कुरबुर होऊ शकते, पण याबाबत नेहाताई आवर्जून म्हणतात की आमचं हँडओव्हर खूप साधेपणी झालं, काहीच गडबड नाही आणि याचा त्यांना अभिमान वाटतो. नेहाताईंनी व्यवसायात आल्यावर अनेक बदल केले, ज्यामुळे कंपनीचा आलेख अधिकाधिक उंच होत गेलाय. त्यांनी ISO सर्टिफिकेशन करून घेतलं, मार्केटिंगची काही नवी तंत्र आणली, मार्केटिंगची टीम वाढवली, सहकाऱ्यांची मानसिकता जपली. कंपनीचं नाव आता अभिषेक इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे कंपनी प्रायव्हेट लिमिटेड झाली आणि नेहाताईंनी कंपनीचा पब्लिक इश्यू मार्केटमध्ये आणायचा आहे. तेच नजीकचं स्वप्न आहे. अभिषेक इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट प्रायव्हेट लिमिटेडमधून पॅकेजिंगच्या गोष्टी तयार होताना प्लास्टिक वापरतात आणि ॲल्युमिनियम सारखे धातू वापरले जातात. त्यांच्याकडे ऑटोमोटिव्ह सेक्टर, स्मॉल बेअरिंग, इंजिन्स अशा अनेक गोष्टींचे पॅकेजिंग करण्यासाठी मदत घेतली जाते. त्याचबरोबर स्क्रूड्रायव्हर सारखे हँड टूल्स त्यांची कंपनी परदेशीही पाठवते. त्यांच्याकडे CSR खूप चांगलं आहे. CSRच्या गोष्टी त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या सहकाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठीच केल्या जातात. त्यांचा अधिकतर भर पुढच्या पिढीच्या शिक्षणावर आहे. काही नवीन पिढीतील शिकलेले प्रशिक्षित तरुण कंपनीत यायला लागले आहेत. त्यांच्याकडे आता तरुण इंजिनियरची टीम आहे. नेहाताई आपल्या स्टाफचं ट्रेनिंगही करतात आणि त्यांच्यातला काही कमतरतेचा भाग असेल तर तो काढायलाही मदत करतात. त्यांचं म्हणणं, क्लायंटला एखादी गोष्ट नाही आवडली तर पटवत न बसता त्यावर उपाय शोधा. त्यातून क्लायंट विश्वासाने तुमच्याकडेच येईल. नेहाताईंकडे जसे स्टाफमधले लोक अनेक वर्ष आहेत तसेच क्लायंटही परत परत येणारे आहेत. नेहाताई कंपनीतच करिअर करायचं स्वप्न घेऊनच वाढल्या आणि तिथेच त्यांच्या यशाची कमान उत्तरोत्तर आभाळाला भिडेल यात शंकाच नाही. नेहा मिराशी, संपर्क 99 700 93 79 3. लेखिका सौ शैला गोखले. सहजच सुचलं. स्त्रिया आणि साडी हे समीकरण मुलगी लहान असते तेव्हापासूनच जुळतं. आता बघा ना, मुलगी 3-4 वर्षांची झाली की तिला मजेत ओढणीची साडी करून नेसवणं किंवा शिवलेली रेडीमेड साडी घेऊन एखाद्या घरातल्या कार्यासाठी नेसवून त्यावर खास दागिने घालणं असं आपल्या सर्वांच्या घराघरात होणारं छोट्या मुलीचं कौतुक आपण सर्वांनी अनुभवलेलंच आहे. साडी ही स्त्रियांच्या मर्मबंधातील ठेव आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही, हो ना? आज आपण सौ शुभदा विरगावकर ताईंशी गप्पा मारणार आहोत. या आहेत नाशिकच्या उद्योगिनी. त्यांचा आम्ही उद्योगिनी नाशिक शाखा यांच्याबरोबर नियमित संबंध आहे. त्यांच्या संसारिक जबाबदाऱ्या संपल्यानंतर त्यांच्या मिस्टरांनीही त्यांना बिझी राहण्याचा सल्ला दिला. नुसता सल्ला देऊन ते थांबले नाहीत, तर त्यांनी त्यांच्या व्यवसायाचा श्री गणेशा करण्यापासूनच आर्थिक हात पुढे केला. त्याचं असं झालं की शुभदाताई एकदा आपल्या मैत्रिणीकडे हुबळी, कर्नाटक येथे गेल्या होत्या. त्या मैत्रिणीच्या घरचे मालकीचे काही लूम्स होते. मग या लूमवर साडी किंवा कापड कसे बनवले जाते हे पाहण्यासाठी जिथे लूम्स होते तिथे गेल्या. मग नाशिकला कोणाकोणासाठी म्हणून त्यांना तिथूनच साड्या आणल्या. ज्यांना त्या दिल्या त्यांना त्या आवडल्या आणि ज्यांना आवडल्या त्यांनी अशाच साड्या तू मागवून देशील का अशी विचारणा शुभदाताईंकडे केली. आणि असं करतानाच त्या मैत्रिणीने सुचवलं की अगं, तू साड्यांचा बिझनेस का करत नाहीस? आता तुला वेळही आहे आणि चांगल्या गोष्टी निवडून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कसबही आहे, तर बिझनेस करायला काहीच हरकत नाही. मग या गोष्टीवर शुभदाताईंनी मनापासून विचार केला. शिवाय घरच्यांबरोबर चर्चा केली. मिस्टरांचा तर सक्रिय पाठिंबा मिळाला. मुलंही सकारात्मक बोलत होती. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित प्रभाव होऊन शुभदाताईंनी व्यवसाय सुरू केला. कर्नाटकातील हातमाग साड्या मैत्रिणींकडून निवडून आणल्या. व्यवसाय सुरू होताना अगदी सहजच त्यांची विक्रीही झाली. त्यामुळे शुभदाताईंना व्यवसायाचा हुरूप आला. पण त्यानंतर मात्र कोरोनाने सगळ्याच गोष्टी ठप्प झाल्या. कोणीच काही करू शकत नव्हतं.
पण अशी बंदी आली की काहीतरी वेगळं करण्याची ती संधीच असते असं समजून शुभदाताईंनी साड्या कुठे कशा घेता येतील, हँडलूम साड्यांमध्ये कशी डिझाईन मिळतात अशा प्रकारे अभ्यास केला. यातून साड्यांच्या बिझनेसमध्ये पूर्ण तयारीनिशी काम करण्याची तयारी पूर्ण केली आणि यातूनच आत्मविश्वास वाढायला मदत झाली. आपण जे काम करतो त्याच्याबद्दलची सर्व माहिती जर असेल तर येणाऱ्या ग्राहकाच्या शंकांचं समाधान करता येतं आणि आपण त्या मालाची जाहिरात सुद्धा उत्तम प्रकारे करू शकतो याचा अनुभव नंतरच्या काळात शुभदाताईंना घेता आला. त्यानंतर शुभदाताईंनी आपल्या घरातील एक खोली दुकानासारखी करून घेतली. त्यामुळे येणाऱ्या महिलांनाही शांतपणे साड्या पाहणं सहज शक्य होऊ लागलं. शिवाय घरातल्या लोकांनाही ग्राहकांचा त्रास जाणवत नाही. त्यानंतर त्यांनी कलकत्त्याजवळच्या खेड्यातील विणकरांकडून खरेदी केली. या कामी त्यांच्या ओळखीच्यांनी मदत केली. त्यानंतर हळूहळू दक्षिण भारतातील सेलम, कोईमतूर अशा ठिकाणाहून प्युअर सिल्कच्या हातमागावरच्या साड्यांची विक्री करायला सुरुवात केली. या सर्व ठिकाणी शुभदाताई दरवर्षी स्वतः जाऊन विणकरांना भेटून डिझाईन, रंग सर्व नक्की करतात. त्यामुळेच त्यांच्याकडील साड्या सहज आवडतात. त्यांच्या काही मैत्रिणी त्यांच्याकडून साड्या घेऊन स्वतःच त्यांची विक्री करतात. त्यांच्या एका नातेवाईक महिलेने सुरुवातीला त्यांच्याकडून साड्या घेऊन विकल्या. आता स्वतःचा व्यवसाय स्वतंत्रपणे सुरू केलाय. याचं त्यांना खूप समाधान वाटते. ज्या साड्या विकल्या जात नाहीत त्या साड्या शुभदाताई काही संस्थांमार्फत गरजू महिलांना देतात. उदाहरणार्थ वनवासी कल्याण आश्रम. असा स्वार्थात परमार्थही चालू आहे हे फार मोठं समाधानच नव्हे का? शुभदा विरगावकर. संपर्क 9403 85 52 72. लेखिका सौ शैला गोखले. होममेकर ते उद्योजिका. काही उद्योजिका सुरुवातीच्या काळात घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतून जातात, पण नंतर मोकळे झाल्यावर आपला उद्योग सुरू करतात. एका उद्योजिकेविषयी या लेखाद्वारे जाणून घेऊया. होममेकर ते यशस्वी उद्योजिकेचा हा प्रवास. त्या आहेत सौ नेत्रा निलेश दीक्षित. ती पदवीधर झाली. त्यानंतर काही वर्ष तिने एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी केली. नंतर इंटेरियर डिझाईन फार्ममध्ये नोकरी केली. नेत्राला लग्नानंतर नोकरी सोडावी लागली. त्यामुळे नेत्रा घर संसारात बुडून गेली. नेत्राला लहानपणापासूनच नाच गाण्याची आवड होती. नेत्राने आपले पती निलेश यांच्या मदतीने आपले स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. दिवाळी जवळ आली असल्याने निलेशजींच्या ओळखीच्या एका फराळ उत्पादकाकडून तिने फराळ घेतला आणि विक्रीचे काम केले. स्वतःच्या नेटवर्कचा वापर करून खूप विक्री झाली आणि फायदा झाला. त्यामुळे नेत्राचा उत्साह वाढला. यातूनच तिने स्वतः उत्पादक होण्याचा विचार सुरू केला. यातूनच तिने स्नॅक्स बनवायचे असे ठरवले आणि त्यासाठी नेत्राने बरेच संशोधन केले. R&D 7-8 प्रकारच्या पापड्या, उदाहरणार्थ ज्वारी पापड, अळशी पापड इत्यादी, सोया कोटेड पीनट्स शिवाय 35-36 प्रकारच्या स्नॅक्सच्या रेसिपीज स्वतः तयार केल्या. हे सर्व पदार्थ अर्थातच मशीनवर बनतात. हे सर्व स्नॅक्स तळलेलेच आहेत. नंतर त्यातील ऑइल एक्स्ट्रॅक्ट करून काढले जाते. या पदार्थाचे शेल्फ लाईफ 6 महिने असते. श्री राधा फूड्स विथ ब्रँड नेम अँड ट्रेडमार्क क्रिस्पी बाईट्स या नावाने ते विकले जातात. याबरोबरच ओळखीचे डॉक्टर्स आहेत. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर नेत्राने काही हेल्दी स्नॅक्स बनवायला सुरुवात केली. उदाहरणार्थ मिलेट्सचा चिवडा, प्रोटीन बार, डेट बार इत्यादी. जिममध्ये जाणाऱ्या लोकांसाठी चांगले असतात. अर्थात इतर लोकही खाऊ शकतातच. सर्व नैसर्गिक पदार्थ वापरूनच हे बनवले जातात. त्यात केमिकल्स किंवा प्रिझर्वेटिव्हचा वापर केलेला नसतो. नेत्राचे काही प्रॉडक्ट्स प्लास्टिक डब्यांमध्ये पॅक केलेले असतात. नुकतेच नेत्राने कमाल काकडीचे चिप्सही बनवले आहेत. लोटस जेम हा अगदीच नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट आहे. त्यातही भरपूर फ्लेवर्स आहेत. लोकांनाही हे पदार्थ खूप आवडतात. नेत्राचा माल पॅन इंडिया मुंबईत खूप ठिकाणी जातो. नेत्राचा भाऊ अमेरिकेत आहे. त्यामुळे त्याच्याकडे नेत्रा माल पाठवते. त्यामुळे भावामार्फत
अमेरिकेतही माल विकला जातो. त्या लोकांनाही हे पदार्थ आवडत आहेत. निलेश यांच्या ओळखीमुळे नेत्राचे प्रॉडक्ट जपान, रशिया येथेही पाठवले जातात. एका प्रदर्शनात नेत्राला आम्ही उद्योगिनी विषयी माहिती मिळाली. त्यामुळेच आता ती मिनलताईंसोबत अनेक प्रदर्शनात भाग घेते. नेत्रा आता या व्यवसायाला आवश्यक कागदपत्रे तयार करीत आहे, ज्यामुळे तिला आपल्या उत्पादनांची विक्री परदेशातही करणं शक्य होईल. आपल्यावर सामाजिक ऋण असते ही जाणीव नेत्राला आहे, म्हणून नेत्राने रेणुका देवी ट्रस्ट चालू केला आहे. त्यामार्फत काही गरीब लोकांना आवश्यक ती मदत केली जाते. 3 एप्रिल ते 6 एप्रिल दुर्गा पूजा ग्राउंड, पवई, हिरानंदानी येथे होणाऱ्या प्रदर्शनात भाग घेण्याची संधी मिळाली. तिथे काही उद्योजकांना पुरस्कारही देण्यात येणार होते. त्यापैकी एक पुरस्कार नेत्रालाही मिळाला. तो पुरस्कार जयंती कठाळे यांच्या हस्ते ट्रॉफी व सर्टिफिकेट मिळाले. एकंदरीत पाहता नेत्राचा हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. नेत्राच्या सृजनशीलतेला सलाम. सौ नेत्रा दीक्षित. संपर्क 9820 27 90 40. लेखिका सौ शैला गोखले. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे राज्यव्यापी उद्योजक महिला परिषद ग्लोबल कॉन्फरन्स. महिलांना उद्योजक बनवण्यासाठी गेली 28 वर्ष सातत्याने कार्यरत असणाऱ्या आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे 2 मार्च 2025 रोजी राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी, दादर पूर्व येथे एक दिवसीय राज्यव्यापी महिला उद्योजक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी डॉक्टर मनीषा कायंदे, शिवसेना सचिव व प्रवक्त्या, मुख्य प्रतोद, विधान परिषद माननीय विजया पाटील, महिला उद्योजक, कोल्हापूर शहर माननीय CA प्रकाश पागे, आर्थिक सल्लागार जगत शहा, ग्लोबल नेटवर्क इन्स्टिट्यूट, डॉक्टर वैजयंती पंडित, फिक्की संघटनेच्या माजी वरिष्ठ संचालक आदी मान्यवर उपस्थित होते. सत्र पहिले. शासकीय सहकारी योजना व उद्योग संधी विषयावर माननीय मिलिंद बारापात्रे, उपसंचालक MSME, सूक्ष्म, लघु आणि माध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार, माननीय नित्यानंद पाटील, महाराष्ट्र राज्य खादी उद्योग मंडळ या मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर धरोहर वारसा स्वरांचा या कार्यक्रमात डॉक्टर सलील कुलकर्णी व शुभंकर कुलकर्णी यांच्याशी मनमोकळ्या गप्पा. सत्र दुसरे. उद्योगाचे तंत्र आणि मंत्र तसेच महिला उद्योजकांच्या यशोगाथा. यामध्ये श्री सचिन आणि सौ श्रिया जोशी, दुबई, सौ श्रीकृपा वावगे, मॉरिशस, श्री अमित वायकर, थायलंड, श्री ललित महाडेश्वर, USA, डॉक्टर शिल्पा ठोसर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. आम्ही उद्योगिनी जागतिक महिला दिन ऑडिओ विशेष अंकाचे प्रकाशन माननीय उदय सामंत, उद्योग आणि मराठी भाषा मंत्री यांच्या शुभहस्ते झाले. आम्ही उद्योगिनी पुरस्कार वितरण समारंभासाठी ऑनरेबल गुत्सावो गोंजालेज, कन्सूल जनरल ऑफ चिले इन मुंबई, डॉक्टर किरण ठाकूर, संस्थापक आणि अध्यक्ष सल्लागार, संपादक तरुण भारत, बेळगाव, माननीय वैशाली उरुमकर, अध्यक्ष विश्व हिंदू परिषद, थायलंड, माननीय सुधा म्हैसकर, म्हैसकर फाउंडेशन, माननीय निशा अनिल जैन, संचालिका, अनुभूती स्कूल जळगाव हे मान्यवर उपस्थित होते. अश्लेषा परचुरे, अनुजा देव, केतकी कोकिळ, सरिता चव्हाण, वैजयंती आपटे, आरती पुराणिक या उद्योगिनींनी तर यामिनी सप्रे, पत्रकार व निलिमा पटवर्धन, पत्रकार या वर्षीच्या आम्ही उद्योगिनी पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. समुद्र सफारी आणि फोटोग्राफी. आजकाल प्रत्येक जण फोटो काढतो. फोटो काढता येणं ही एक कला आहे. त्यामध्ये अनेक प्रकार असतात. कसा, कशाचा आणि कधी फोटो काढायचा आणि कुणी काढायचा याबद्दल आता काहीच ठरलेलं नाही. बरं, या डिजिटल कॅमेरा किंवा मोबाईलवर फोटो काढणं यामध्ये आता मनाप्रमाणे फोटो काढतच राहतात. नंतर पाहायचं, जे चांगले वाटतात ते ठेवायचं आणि नकोत ते डिलीट करायचं.
हे सोपं गणित झालेलं असतं. बरं, आता कुणी फोटो फारसे प्रिंट करण्याच्या भानगडीतच पडत नाही. सगळे फोटो सेव्ह केलेले असतात. पाहिजेत तेव्हा पाहायचे, नको तर बंद करायचे. पण खरं तर जी पूर्वीची मजा होती फोटो किंवा फोटोचा अल्बम पाहायचा, त्या फोटोत असलेल्या घटना, व्यक्ती, त्यांच्या आठवणीत रमायचं, यात पुन्हा प्रत्ययाचा जो आनंद होता तो अगदीच निसटून गेलाय, खरं ना? पण याच फोटोच्या कलेचेच एक वेगळे करिअर करायचे आणि त्यासाठी 6-6 महिने समुद्रावर सफर करत हिंडायचे, असंही करिअर असतं. आणि ते तुम्हाला अनेक प्रकारे घडवत राहतं, एका वेगळ्या आयुष्याशी जोडून देत. हेच सांगत आहे विक्रम मावळंकर. तसा फोटोग्राफीची कला त्यांच्याकडे वारसा हक्कानेच आली आहे. त्यांची आई उत्तम फोटोग्राफर आहेत, पण आता त्या वानप्रथाश्रमात समाधानाने मजेत वेळ घालवतायत. त्यापूर्वी फोटोग्राफी हा व्यवसाय करत होत्या. नाशिकमध्ये त्यांचा स्टुडिओ होता, पण आता त्या या क्षेत्रातलं कोणतंच काम अजिबात करत नाहीत. त्या मस्त आयुष्याचा आनंद घेतात. खरं तर विक्रमजी मावळंकर यांचा जन्म मुंबईतला. त्यानंतर त्यांचं कुटुंब नाशिकला स्थलांतरित झालं. त्यांनी शिकत असतानाही स्टुडिओत काम केलेलं आहे. पण शिक्षण झाल्यावर नोकरीसाठी विक्रमजी परत मुंबईत आले आणि एक जाहिरात त्यांनी पाहिली. त्यामध्ये क्रूज, मोठ्या बोटीवर फोटोग्राफर पाहिजे असे म्हटले होते. हे काहीतरी नवीन आहे आणि काहीतरी आव्हानात्मकही आहे. इथे आपली कसोटी लागेल, तर आपण मुलाखत तर देऊया, असं ठरवून विक्रमजींनी अर्ज केला. मुलाखत दिली, पण सुरुवातीला लगेच यश आलं नाही. 6 ते 7 महिने अर्ज करायचा आणि मुलाखत द्यायची असं चालू असताना एका कंपनीने विक्रमजींना संधी दिली. क्रूज म्हणजे प्रवाशांना समुद्र पर्यटनासाठी घेऊन जाणारी खूप मोठी बोट. तिच्यावर आकारमानानुसार प्रवाशांची संख्या असते. छोट्या बोटीवर 1000 ते 2000 प्रवासी, मध्यम बोटीत 1500 ते 2500 आणि मोठ्या बोटीत 5 ते 6000 पर्यटक असतात. या बोटी सर्व सुखसोयींनी अद्ययावत असतात. इथे जीवनाचा आनंद लुटण्यासाठी असणाऱ्या सर्व सुखसोयी, जसे की स्पा, जिम, खेळांची सोय, बार, वेगवेगळी रेस्टॉरंट, डान्स फ्लोअर, पार्लर, असं अगदी सगळंच असतं. यामध्ये फोटोग्राफी हा सुद्धा एक विभाग असतो. याबरोबरच तिथे वेगवेगळे समारंभही पार पडतात. काही पार्ट्या होतात आणि या सगळ्यासाठी लागणारी सर्व सामग्री तिथे असतेच. फोटोग्राफर त्या समारंभांचे फोटो काढतात आणि ते तिथेच डेव्हलप करून दिले जातात. आपल्या देशात पर्यटनासाठी बोटीवरून जाणं याची पद्धत सुरू झाली नाही. अर्थात आपण देशातल्या देशात म्हणजे मुंबई, गोवा, कोचीन किंवा इतर आपल्या बंदरातून पर्यटन करू शकतो, पण परदेशी या पर्यटनाचं खूपच वेड आहे. अजून एक गोष्ट विक्रमजींनी सांगितली, ती म्हणजे आपल्या देशातल्या बंदरातून बोटीत जाऊन परदेशापर्यंतचा प्रवास आपण करू शकत नाही, कारण तशा प्रकारची परवानगी आपल्या बंदरांकडे नाही. विक्रमजी म्हणतात, या करिअरमध्ये सुरुवातीला कंटाळा येऊ शकतो, कारण इथल्या जीवनक्रमाशी जुळवून घ्यायला थोडा वेळ लागतो. सुट्टी अशी नसतेच. 2 ड्युट्यांच्या मध्ये 4 ते 5 तास शांतपणे विश्रांती घेता येते. पण आज माझ्या सुट्टीचा दिवस म्हणून मजेत राहता येत नाही. हवामान आणि काम यांच्याशी जुळवून घ्यावं लागतं. मोठ्या क्रूजवर फोटोग्राफी विभागातही 25 ते 30 माणसं असतात. इथे स्टुडिओमध्ये काम करावेच लागते, शिवाय इतरही कामे असतात. फोटो गॅलरी नीट ठेवावी लागते. या सगळ्याबरोबर आपली स्टाईल तयार करायची असते, कारण आपल्या स्टाईलवरून ओळखले जावे असे नक्कीच वाटतं. विक्रमजींना चेस म्हणजेच बुद्धिबळ खेळता येतं आणि ते शिकवताही येतं. ते बुद्धिबळाचे प्रशिक्षकही आहेत. त्यांना क्रूजवर प्रवास करणारे ग्रुप तयार करायचे आहेत. प्रवासाची एक वेगळीच मजा सर्वांनी अनुभवावी असं त्यांना वाटतं. तेही लवकरच पूर्ण होईल यात शंका नाही. विक्रम मावळंकर. संपर्क 9371 50 203. लेखिका सौ शैला गोखले. जीवन अधिक रुचकर होवो. आज आपण एक नवीन उद्योगिनीची ओळख करून घेणार आहोत. त्यांचं नाव आहे वंदना जेराजानी.
वंदनाताई 20 वर्षांच्या असताना त्यांचं लग्न झालं आणि त्या मुंबईत आल्या. त्या एकत्र कुटुंबात रमल्या. त्यांच्या सासूबाई नोकरी करत होत्या. सासऱ्यांना कंपवाताचा विकार होता. त्या एक गृहिणी म्हणूनच कार्यरत होत्या. त्यांना मुलगी झाल्यावर काही वर्षांनी वाटू लागले की आपण काहीतरी उद्योग करावा. आपल्या मुलीला चांगल्यातली चांगली शाळा मिळून तिला उत्तम शिक्षण द्यावं. नोकरी करणं घरच्या जबाबदाऱ्यांमुळे शक्य नव्हतं. मनात विचारचक्र चालूच होते. अशातच एक दिवस त्या अंधेरी पश्चिमेला घाटकोपरला जाण्यासाठी बस थांब्यावर उभ्या होत्या. तिथेच समोर ठक्कर यांचे दुकान होते. त्यांच्या दुकानात अनेक खाद्यपदार्थ विक्रीला होते. वंदनाताईंचं लक्ष वेधलं गेलं. श्री ठक्कर यांच्याशी त्या बोलल्या आणि आपण लोणची बनवून विक्रीला आणून देऊ शकतो का याची चौकशी केली. ठक्करभाईंनी त्यांना लोणची आणून देण्यास व ती आवडली तर विक्रीला ठेवण्याचं मान्य केलं. आपण काहीतरी उद्योग करून स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे राहायचे ही वंदनाताईंची जिद्द होती. त्यांना 7वीत असल्यापासूनच म्हणजे शालेय जीवनापासूनच स्वयंपाकाची गोडी लागली होती. आपल्या आईला त्या स्वयंपाक करण्यास मदत करत. तसेच सुट्टीत त्या त्यांच्या मावशीकडे जात. मावशीचा बंगला होता आणि बंगल्याच्या आवारात भोकरे, आंबे यांची झाडे. मावशी छुंदा लोणचे बनवायची. वंदनाताई मावशीला मदत करायच्या. दोन्ही आज्या, नानी, दादी, आई, मावशी यांच्या तालमीत त्या तयार झाल्या. त्यामुळे त्या घरी लोणची बनवत. वंदनाताईंनी छुंदा व काही प्रकारची लोणची बनवून ठक्कर यांच्या दुकानात आणून दिली. श्री ठक्करभाई लोणच्यांच्या व छुंद्यांच्या चवीवर एकदम खुश झाले. त्यांनी त्यांना लगेचच लोणची, छुंदा यांची ऑर्डर दिली. वंदनाताईंचा आत्मविश्वास दुणावला. त्या जोमाने उत्पादन करू लागल्या. ठक्कर यांच्या 3ही दुकानात त्यांची लोणची, छुंदा, मुरांबे विक्रीसाठी जाऊ लागली. ग्राहकांच्या पसंतीस ते पुरेपूर उतरले. अशातच एक दिवस चित्रलेखा मासिकेसाठी त्यांची मुलाखत घेतली गेली. ती वाचून अनेक लोकांनी त्यांच्याकडे मागणी नोंदवणं सुरू केलं. वंदनाताईंनी आता आपला स्वतंत्र व्यवसाय चालू करायचं ठरवलंय. यातूनच गुड होम पिकल्स या ब्रँडचा जन्म झाला. तशातच कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झालं. पण वंदनाताई हिंमत हारल्या नाही. त्यांनी आपले काम जोमात चालू ठेवले. त्यांची लोणची, मुरांबे घरोघरी जाऊ लागली. त्यांच्या लोणची, मुरांबे यांचे वैशिष्ट्य म्हणजे ती सर्व पारंपरिक पद्धतीने बनवली जातात. त्यात कुठलेही कृत्रिम रंग, प्रिझर्वेटिव्ह नसतं. तसेच उत्पादन उत्तम दर्जाचं आणि उत्तम चवीचं असतं. आपल्याला यासाठी सासूबाई, आई, यजमान यांचा पूर्ण पाठिंबा मिळाला. तसेच त्यांची मुलगी पण त्यांना मदत करू लागली. त्यामुळे त्या उद्योग व्यवस्थित चालवू शकल्या असं त्यांनी नम्रपणे नमूद केलं. ते सांगतात की एक दिवस त्यांची आणि मिनलताई मोहाडीकर यांची भेट झाली. मिनलताईंना त्यांच्या लोणच्यांची चव खूप आवडली. मिनलताईंनी उद्योगासाठी लायसन्स काढायचा सल्ला दिला. मिनलताईंच्या या बहुमोल सल्ल्यामुळे आणि पाठिंब्यामुळे उत्पादने आणखी जोमात सुरू झालं. मिनलताईंच्या प्रदर्शनातून वंदनाताईंची विक्री सुरू झाली. वंदनाताईंनी अनेक प्रकारची नवीन नवीन लोणची बनवणं चालू केलं. मिनलताईंच्या दादरच्या स्काउट हॉलमध्ये होणाऱ्या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद मिळतो असे वंदनाताई म्हणाल्या. याच प्रदर्शनात शर्मिलाताई ठाकरे यांनी मसाला, हळद आणि आंब्याच्या लोणच्याची खूप तारीफ केली आणि 2 वेळा वंदनाताईंच्या स्टॉलवर खरेदी केली. आज अंबानींपासून ते अनेक सेलिब्रिटीजच्या घरी त्यांच्या उत्पादनांची घरपोच विक्री होते. त्यांनी आपल्या जेवणात लोणच्याचे किती महत्त्व आहे. स्प्राउटेड, मोड आलेल्या मेथीचे लोणचे मधुमेहासाठी, आवळ्याचा मुरांबा ॲसिडिटीसाठी, च्यवनप्राश इम्युनिटीसाठी उपयुक्त असते म्हणून त्यांनी ते बनवायला सुरुवात केली. पचनासाठी लोणची उपयुक्त असल्याने तेही त्या बनवतात. जवळजवळ 20-25 प्रकारची लोणची, मुरांबे, छुंदा त्या बनवतात. गेली 30 वर्ष त्या एकाच कैरीवाल्याकडून आणि एकाच मसालेवाल्यांकडून उत्पादनांसाठी आवश्यक तो माल घेतात. त्यांची हळद ही मेघालयातून येते याचा त्यांनी मुद्दाम उल्लेख केला. प्रत्येक ऋतूनुसार लोणची बनवतात आणि त्यांनी त्यांची चव, दर्जा इतके वर्ष तसाच जपला आहे. वंदनाताईंनी प्रथम 2 वृद्ध गृहस्थांना जेवणाचा डबा द्यायला सुरुवात केली.
आता त्या 15 ते 20 वृद्ध लोकांना जेवणाचा डबा घरपोच देत आहेत. यातून त्यांची सामाजिक जाणीव दिसून येते. त्या पार्टीच्या ऑर्डरी पण घेतात. लोणची, मुरांबे याबरोबर सुखा नाश्ता, लाडू, मिष्टान्ने यांचीही त्या ऑर्डर घेतात. त्यांचे स्वतःचे उत्पादनांसाठी वर्कशॉप आहे. त्यात 6 महिला मदतनीस आहेत. त्यामुळे त्या गरजू महिलांनाही आर्थिक हातभार मिळाला आणि वंदना ताईंनाही खूप मदत मिळाली. या महिलांमुळे त्यांना उत्पादनात, विक्रीत मदत होते. वंदना ताईंची नवीन नवीन पदार्थ करून बघण्याची आवड वाखणण्यासारखी आहे. वंदना जयराजानी, लेखिका स्मिता गोखले. पारंपरिक कला संवर्धन. फार पूर्वीपासून भारतातील सिल्क आणि इतर वस्त्र प्रावरणे बनविण्यास हातमागाची आणि त्यावर काम करणाऱ्या कारागिरांची परंपरा आहे. आपल्या प्रत्येक राज्यांमध्ये अशा प्रकारच्या हातमागावरील वस्त्रांची फार मोठी परंपरा पाहायला मिळते. यामध्ये विशेष लक्षात घेण्यासारखे म्हणजेच महाराष्ट्राची पैठणी, जे आपलं महावस्त्र आहे आणि तिची खानदानी शान कुणीच नाकारू शकत नाही. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशाची ओळख लाभलेली महेश्वरी आणि इंदोरी साडी. अहिल्यादेवी होळकरांनी महेश्वराच्या मोहक्रोध जवळपास महेश्वरी साडीच्या विणकरांना वसविले आणि ही कला पुढच्या पिढ्यांकडे जावी म्हणून पुढच्या पिढीच्या कारागिरांच्या प्रशिक्षणाची सोय केली. पण काळ बदलला, यांत्रिक युग आलं. प्रत्येक क्षेत्रात यंत्राच्या सहाय्याने काम करून अधिक उत्पादनाची सोय झाली आणि त्यांचा फायदा ग्राहकांना होऊ लागला. कारण हातमागावर तयार केलेला कपडा आणि पॉवरलूमवर तयार होणारा कापड हे कमी वेळात तयार होतं आणि त्याचा खर्चही कमी होतो. त्यामुळे ग्राहकाला ते स्वस्त मिळतं. हे सगळं समजून घेताना आपल्याकडे येणाऱ्या चायनीज वस्तूंची आठवण झाली. जसं की चायनामधून येणाऱ्या वस्तू या आपल्याकडे तयार होणाऱ्या वस्तूंपेक्षा स्वस्त असतात आणि घेणारा ग्राहक नेहमीच आपल्या बजेटचा विचार सर्वप्रथम करतो. त्यामुळे स्वदेशीचा नारा कितीही महत्त्वाचा असला तरी तो प्रत्यक्षात येणं तितकंसं शक्य होत नाही. अगदी तीच परिस्थिती आपल्या स्थानिक कारागिरांची झालेली जाणवते. त्या कारागिरांना संरक्षण देण्याचे आणि पुढच्या पिढीच्या कारागिरांना प्रशिक्षण देण्यासाठी काही संस्था, शासन किंवा काही वैयक्तिक व्यक्ती ही स्वतःच्या प्रयत्नातून प्रयत्न करतात. अशाच तरुण आणि पारंपरिक हस्तकलेच्या प्रेमाने फक्त आणि फक्त हातमागावरच्या महेश्वरी साड्यांचाच व्यवसाय करतात. अशा मनापासून परंपरेवर प्रेम करणाऱ्या उद्योजिका आहेत सायली पंडित. त्या आणि त्यांचे मिस्टर दोघं मिळून शर्वी या ब्रँड नेमने हा व्यवसाय करतात. सायलीताई आपल्या व्यवसायासंबंधी बोलताना सुरुवातीला विणकरांनी कशी फसवणूक केली हे सांगतात. शिवाय सुरुवातीला त्यांनी स्वतःचे हातमाग सुरू केले नव्हते, पण दुसरीकडून माल घेऊन विकणे यामध्ये कधी दर्जा जो असेल तो स्वीकारावा लागतो. श्री पंडितांनी ट्रेडिंग शिकून घेतले आणि योग्य दर्जाचा माल मिळवून देण्यासाठी एका माणसाची नेमणूक केली. परंतु त्यानेही त्यांची फसगतच केली. त्याने तर सायलीताईंना डिझाईन केलेली साडी दुसरीकडे देऊन स्वतःचा फायदा करून घेतला. या सगळ्या गोष्टींना कंटाळून सायली आणि त्यांचे पती या दोघांनी उत्पादन सुरू करण्याचा विचार पक्का केला. त्यानंतर सायलीताईंनीही आपली नोकरी सोडली आणि घरच्या शर्वी, महेश्वरी साड्या आणि ड्रेस मटेरियल या व्यवसायात लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यांनी दुकान सुरू केलं होतं, पण विक्रीसाठी वेगवेगळ्या स्कीम करणं आणि व्यवसाय वाढवणं याचं पुरेसं ज्ञान आणि अनुभव नव्हता. त्यामुळे त्या काळात आर्थिक चणचणही भोगावी लागली. आपलं नाव आणि आपण काय करतो हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं प्रदर्शन हा मार्ग उपलब्ध होता. पण प्रदर्शन कोणाबरोबर करावी, त्यामध्ये काय काय करावं याबद्दल हळूहळू समजू लागलं. प्रदर्शनात लोकांशी गप्पा मारून त्यांनी ठेवलेल्या वस्तू महाग का आहेत, तशाच प्रकारच्या दुसऱ्या वस्तू म्हणजे साड्या आणि ड्रेस मटेरियल अगदी तशीच दिसतात, पण कशा वेगळ्या असतात याबद्दल विस्तृत माहिती द्यायला सुरुवात केली. प्रदर्शनाच्या अनुभवातून हेही लक्षात आलं की प्रत्यक्ष विक्री कमी झाली तरी त्यातून जे नेटवर्क तयार होतंय त्यामुळे नंतर ऑर्डर येतात. प्रदर्शनात बिझनेस करणाऱ्या व्यक्तीशी ओळख होते, ज्याला आपण B2B म्हणतो. अशा लोकांशी वेगळ्या प्रकारे व्यवसाय पद्धत ठरवावी लागते. सायलीताईंनी आता मार्केटिंग स्किल चांगलेच आत्मसात केले आहे.
आता त्या जर एखाद्या ग्राहकाला त्यांच्या बजेटमध्ये बसणारी साडी, ड्रेस मटेरियल हवे असेल तर विणकामात काही थोडे बदल करून त्या बजेटमध्ये बसणाऱ्या गोष्टी तयार करून देतात. ते आपल्या ग्राहकांना पॉवरलूम आणि हातमाग यावरील माल कसा ओळखायचा याबद्दलची योग्य ओळख सांगतात. त्यामध्ये सर्वप्रथम साडीचा जो पदराचा गोंडा असतो तो जाळला तर हातमाग साडीचा गोंडा जळून जातो. पॉवरलूमचा आकार असतो कारण त्यामध्ये सिंथेटिक धागे असतात. महेश्वरी साडीचे काठ, बुट्टे हे पारंपरिक असतात. साडी उलट बाजूने पाहिल्यानंतर ही हातमागाची का पॉवरलूमवर बनवलेली आहे हे समजते. थोडक्यात असं म्हणतात की सायलीताई प्रदर्शनाच्या ठिकाणी माहिती जाणून घेणाऱ्या ग्राहकांचं ट्रेनिंगच घेतात. हातमागावरील विणकामात एखाद्या दुसऱ्याचं विणकाम वेगळंही दिसू शकतं, पण पॉवरलूमचं एकसारखं दिसतं. हातमागावर विणण्यासाठी अर्धे धागे कॉटन आणि अर्धे धागे सिल्कचे असतात. हे धागे पांढरे घेऊन रंगवले जातात, पण हे रंगविण्याचे काम हवामान बघून करावं लागतं, कारण हवामान चांगलं नसेल तर रंगाच्या शेडमध्ये फरक पडू शकतो. अशा प्रकारे सर्व काळजी घेऊनच सायलीताई त्यांच्या असलेल्या हातमागावर साड्या, ड्रेस मटेरियल बनवून घेतात आणि विक्री करतात. त्यांचे 36 हातमाग आहेत. त्यावर 72 माणसं काम करतात. त्यांना या सर्वांमध्ये त्यांचे पती प्रखर पंडित यांची उत्तम साथ आहे. त्यांचा व्यवसाय मास मीडियाद्वारेही होतो. त्याचप्रमाणे इंदोरला येणारे पर्यटकही त्यांच्या दुकानात खरेदी करतात. त्यांच्या ओळखीचे काही लोक त्यांच्याकडून माल घेऊन परदेशातही विक्री करतात. नजीकच्या भविष्यात सगळा व्यवसाय एका छताखाली आणायचा आहे, म्हणजे ज्यामध्ये होतकरू ट्रेनिंग सेंटर असेल, हातमागावर उत्पादन चालू असेल. या सर्व गोष्टींसाठी त्या शासकीय योजनांचा लाभही घेणार आहेत. त्यांच्या स्वप्नांना कार्यपद्धतीचे बळ नक्की मिळेल. ध्येय मोठंच असावं तरच प्रगती मोठी होते आणि यशही असतेच. सायली पंडित. संपर्क 9284 81 70 14. लेखिका सौ शैला गोखले. आरंभ. काही वेळा असं होतं की आपण एखाद्या गोष्टीबद्दल ऐकलेलं असतं, पण ती अगदीच जुजबी माहिती असते. असंच काहीसं माझं झालं जेव्हा मी 24 एप्रिलला दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात अंबिका टाकळकरांचं भाषण ऐकलं. ऑटिझमला मराठीत स्वमग्नता म्हणतात हे मला तेव्हा पहिल्यांदाच कळलं. ही मुलं स्वतःत रमलेली असतात, त्यामुळे स्वमग्न हा खरंच अगदी चपलक बसणारा शब्द आहे. अंबिका आणि त्यांचे मिस्टर या मुलांसाठी आरंभ नावाची एक संस्था चालवतात. आरंभ ही 2011 साली छत्रपती संभाजीनगर येथे सुरू झालेली स्वमग्न अर्थातच ऑटिस्टिक मुलांसाठीची मराठवाड्यातील पहिली संस्था आहे. अंबिकाचा मुलगा श्रीहरी हा स्वमग्न आहे. मिस्टर भारतीय नौदलात अधिकारी म्हणून कार्यरत होते, पण सततच्या बदल्या आणि बदलत्या शाळा यामुळे श्रीहरीला त्रास होत होता. त्यासाठी त्यांनी अर्ली रिटायरमेंट घेतली व औरंगाबादला आले. पण तिथे स्वमग्न मुलांसाठी काहीच नव्हते. प्रत्येक वेळी त्याला घेऊन मुंबई पुणे येणं अवघड होत होते. त्यांनी ऑटिझमसाठी सगळे कोर्स केले. तिथल्या काही स्वमग्न मुलांच्या पालकांना एकत्र केले आणि या मुलांसाठी सगळ्यात थेरपी मिळाव्यात या उद्देशाने आरंभची सुरुवात केली. हळूहळू आरंभ थेरपी सेंटर, शाळा, व्होकेशनल सेंटर, पालकांसाठी कार्यशाळा, टीचर ट्रेनिंग प्रोग्राम, आरंभ क्रिएशन असा मागच्या 13 वर्षात या संस्थेचा विस्तार झाला. 24 एप्रिलला आरंभला दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राच्या प्रथम परिवाराने त्यांच्या कामाची घेतलेली विशेष दखल असं म्हणायला हरकत नाही. आरंभ क्रिएशन सुरू करावं असं तुम्हाला का वाटलं? यावर अंबिका म्हणाल्या, थेरपी आणि शिक्षण देऊन झाल्यावर थोड्या मोठ्या झालेल्या मुलांना व्यस्त ठेवावे आणि त्यांच्या हातांना काम द्यावे, यासाठी 2012 साली आरंभ आर्ट झोनची सुरुवात करण्यात आली. एका दात्याने 5,000 रुपये देणगी दिली आणि त्यातून सुरू झाले आरंभ आर्ट झोन. उद्देश होता मुलांमधील कलागुणांना वाव देत त्यांच्यातील कौशल्यांचा विकास करणे.
100 पणत्या रंगवण्यापासून 8 झोनमध्ये काम सुरू झाले. स्वमग्न मुलांचे हात कामाला लागले. मुलांमधील अंगिक कौशल्ये आणि एकाग्रता वाढीस लागली. आरंभ संस्थेस पैसे मिळावेत हा उद्देश नक्कीच नव्हता. मात्र या उपक्रमातून स्वमग्न मुलांना आर्थिक मदत झाली तर हा विचार समोर आला आणि आरंभ 8 झोनला व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे रूप देण्याचा निर्णय झाला. 10 वर्षात 8 झोनचे काम टप्प्याटप्प्याने वाढत गेले. काम करणाऱ्या हातांची संख्या आणि वय वाढू लागले. 8 झोनचा व्याप वाढला. त्याला आता एक स्ट्रक्चर्ड स्वरूप देण्याची वेळ आली होती. 2021 साली आरंभ संस्थेने 8 झोनचे नामांतर करून आरंभ क्रिएशन असे अधिक व्यापक रूप दिले. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीमध्ये अपार क्षमता असते. त्यांच्यातील सर्जनशीलतेला दिशा देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते. हाच विचार समोर ठेवत आरंभ क्रिएशन केवळ स्वमग्न मुलांमधली कौशल्य विकासापुरते मर्यादित न राहता काम करू शकणाऱ्या प्रत्येक दिव्यांग व्यक्तीपर्यंत त्यांची व्याप्ती विविध अंगांनी वाढवण्याचे प्रयत्न सुरू झाले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयांकडे आरंभ क्रिएशनची नोंदणी करून घेणे हे पहिले पाऊल होते. आरंभ क्रिएशनला उद्यम सर्टिफिकेट मिळाले. उद्यम MH04007770. प्रशिक्षणातून स्वावलंबन. आज आरंभ क्रिएशन हे एक अत्याधुनिक सुविधा असलेले व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र बनले आहे. 18 वर्षाच्या वरील स्वमग्न आणि इतर दिव्यांग मुलांना विविध कौशल्यांवर आधारित प्रशिक्षण दिले जाते. 3 स्वतंत्र युनिट्स आरंभ क्रिएशनमध्ये चालतात. मशीन युनिटमध्ये पेपर प्लेट आणि पेपर पाऊच बनवण्याचे प्रशिक्षण देऊन मुलांचा स्वतंत्र व्यवसाय उभा राहावा यासाठी सर्व प्रकारची मदत केली जाते. मेल्ट अँड पॉवर युनिटमध्ये हँडमेड साबण, डिझायनर कॅन्डल, चॉकलेट, तुपांच्या वाती व्यवसायाकरिता मुले तयार करतात. सुविधा केंद्र अंतर्गत झेरॉक्स, बाइंडिंग, लॅमिनेशनचे प्रशिक्षण देऊन हे युनिट दिव्यांग मुलांनी स्वतंत्रपणे सुरू करावेत यासाठी प्रोत्साहित केले जाते. आरंभने नुकतेच कुकी मेकिंगचे प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. आरंभमधील 25 मुले या सर्व कामात तयार झाली असून व्यावसायिक रीतीने सर्व युनिट्स चालवत आहेत. या महत्त्वाच्या युनिट्स बरोबरच सर्वात मोठे उत्पादन होते ते नॅपकिन बुकेचे. CAMI शहरातील विविध क्लब संस्थांकडून बुकेंना मोठी मागणी सातत्याने असते. याबरोबरच दिवाळीच्या निमित्ताने 25 पेक्षा अधिक विविध प्रकारच्या हस्तकला वस्तू जसे की तोरण, दिवाळी दिवे, टी कोस्टर, लटकन इत्यादी तयार केल्या जात आहेत. क्षमतांचा विकास. दिव्यांग तरुणांच्या गरजा लक्षात घेऊन हार्ड स्किल्स व सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षणाचे मॉडेल आरंभने तयार केले आहे. TOT अर्थात ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स म्हणजेच मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षकांना विविध माध्यमातून ट्रेनिंग दिले जाते. प्रोटेक्शन, पॅकेजिंग आणि मार्केटिंग या तिन्हीपैकी मुलांच्या क्षमता ओळखून हे ट्रेंड शिक्षक त्यांना प्रशिक्षित करतात आणि त्यांना काम देतात. त्यामुळे दिव्यांग मुले बाहेरच्या जगात जाऊनही काम करण्यास सक्षम होतात. पेस सारख्या कौशल्य प्रशिक्षण केंद्रासोबत सहयोग करून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम राबवले जातात. प्रशिक्षणाच्या विशिष्ट पद्धतीमुळे आरंभ क्रिएशनमधील 20 मुले नियमितरित्या काम करत आहेत. त्यांना मानधनही दिले जाते. दिवाळी आधी एका कार्यक्रमात त्यांना हा चेक स्वीकारताना त्यांच्यापेक्षा त्यांच्या पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात. हे मूल काहीच करू शकणार नाही, ते आज त्यांच्या कमाईचा चेक घेऊन येते. हा प्रवास सुखावणारा असतो. मार्केटिंगसाठी प्लॅटफॉर्म. दिव्यांगांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी आरंभ शाळेत स्वतंत्र विक्री केंद्रे अनेक वर्षांपासून आहेत. त्याही पुढे जाऊन औद्योगिक क्षेत्रातील प्रदर्शनी, कार्यक्रमांतील स्टॉल्स आणि डॉक्टर्स, सामाजिक संस्था व क्लब्स यांच्या सहयोगाने उत्पादनांची विक्री केली जाते. दिवाळीच्या काळात किमान 5 ते 6 प्रदर्शनं विविध ठिकाणी आयोजित केली जातात. पुण्यात दिव्यांग व्यक्तींसाठी आयोजित प्रदर्शनात आरंभची मुले सहभागी होतात.
आरंभ अ टिपिकल ॲडव्हान्टेज भारताचे सर्वात मोठे दिव्यांग व्यक्तींसाठी उपजीविकेचे व्यासपीठ यांच्यासोबत जोडले गेले असून आरंभची 10 मुले रजिस्टर आहेत. आरंभ क्रिएशनमध्ये तयार केलेल्या वस्तू महाराष्ट्रातच नाही तर देशाबाहेरही पोचल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या कॉर्पोरेट जगात या वस्तू आवडीने खरेदी केल्या जातात. झूम सारखी मल्टीनॅशनल कंपनी 3 वर्षांपासून आरंभ क्रिएशनमधून गिफ्ट्स खरेदी करत आहेत. यातून होणारा टर्नओव्हर आता काही लाखात पोहोचला आहे. आरंभ बाहेरील इतर दिव्यांग तरुणांनी तयार केलेल्या वस्तूंना मार्केट मिळवून देण्यासाठी स्पंदन नावाचा उपक्रम दिवाळीच्या दरम्यान राबवला जातो. मराठवाड्यातील दिव्यांग व्यक्तींना त्यांनी बनवलेल्या वस्तू विक्री करण्यासाठी हे पहिले आणि एकमेव व्यासपीठ आरंभच्या माध्यमातून उभे करण्यात आले आहे. पहिल्याच वर्षी या उपक्रमात 20च्या वर दिव्यांग तरुण आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था यांची उत्पादने घेऊन सहभागी झाल्या होत्या. 3 दिवस आयोजित या प्रदर्शनाच्या माध्यमातून 20 लाखांच्या वर उलाढाल झाली होती. जीविका व्यवसाय मार्गदर्शन व रोजगार केंद्र केवळ व्यवसाय प्रशिक्षण आणि विक्रीपुरते मर्यादित न राहता जास्तीत जास्त दिव्यांग तरुण स्वतःच्या पायावर उभे राहावेत, समाजाच्या मुख्य प्रवाहात यावेत, रोजगारक्षम बनावेत यासाठी जीविका नावाने व्यवसाय मार्गदर्शन व रोजगार केंद्राची सुरुवात झाली. रोजगार देणारा आणि हाताला काम हवे असणाऱ्या दिव्यांग तरुणांमध्ये असणारी दरी सांधणारा पूल बनून जीविका केंद्र पुढे येत आहे. या केंद्रात सक्षम दिव्यांग तरुणांची नोंदणी करून घेतली जाते. त्याचबरोबर नोकरी देणाऱ्या आस्थापनांकडून त्यांच्या अपेक्षा आणि गरजा समजावून घेतल्या जातात. त्यानंतर या दोघांची सांगड घालून दिली जाते. येत्या काळात दिव्यांगांसाठी रोजगार मेळावे महाराष्ट्रात उद्योजकता विकास केंद्राच्या MCED माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. आरंभने दिव्यांग युवकांसाठी सुरू केलेला हा स्वावलंबनाचा प्रवास लवकरच त्यांच्या इच्छित स्थळी जाऊन पोहोचावा यासाठीचे प्रयत्न सफल होण्यासाठीची खरी गरज आहे ती समाजाने पुढे येण्याची, दिव्यांगाच्या वस्तू सहानुभूती दाखवण्याची, म्हणजेच खरेदी न करता त्यांची डिग्निटी जपून खरेदी करावेत, त्यांनाही रोजगाराच्या संधी द्याव्यात. तरच आरंभ आणि आरंभसारख्या इतर संस्था करत असलेल्या प्रयत्नांना लवकरात लवकर यश मिळेल. आरंभच्या प्रायोजित नवीन जागेत मोठे इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात असून इको फ्रेंडली वस्तूंचे उत्पादन वाढवत दिव्यांग मुलांना घेऊन एक छोटी कंपनी उभारण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल ही अपेक्षा. आम्हाला सहानुभूती नको तर सहअनुभूती हवी याच तत्वावर आज गेली 10 ते 12 वर्ष झाली ही वाटचाल सुरू आहे. आता काही दिवसांपूर्वी या मुलांच्या भविष्याचा विचार करून छत्रपती संभाजीनगरजवळ 2 एकर जमीन त्यांनी घेतली आहे. तिथे या मुलांसाठी शाळा, मोठ्या मुलांसाठी वर्कशॉप आणि महाराष्ट्रातील पहिले स्वमग्न मुलांसाठीचे वसतिगृह सुरू करणार आहेत. येत्या काही महिन्यात त्यांचं हे स्वप्न पूर्णत्वाला जाईल. हेच स्वप्न स्वमग्न मुलांना स्वतःच्या दुनियेत अधिक आत्मविश्वासाने उभे करेल यात शंका नाही. अंबिका टाकळकर. लेखिका अपर्णा अमित वाईकर, बँकॉक, थायलंड. आरोग्याचे वरदान आयुर्वेद. सर्वसाधारणपणे जे शिक्षण घेतलेले असते त्याच्याशी संबंधितच एखादा व्यवसाय स्त्रिया चालू करतात. पण नियमाला अपवाद हा असतोच ना. असाच एक अपवाद म्हणजे उद्योगिनी सौ गायत्री नाखरे. तिच्या व्यवसायाविषयी जाणून घेऊया. गायत्री मूळची पुणे जिल्ह्यातील. लहानपणापासून गायत्रीने सर्वांना व्यवसाय करतानाच पाहिले, म्हणून तिच्याही डोक्यात आपणही व्यवसाय करायचा असं होतं. पण मग लग्न झालं आणि ती घर संसार यात पूर्णपणे मग्न झाली. ती फरची खेळणी बनवायला शिकली आणि बनवली पण, व ती खेळणी ओळखीच्या लोकांना विकूही लागली. तिला यशही चांगले मिळाले. एक दिवस खेळणी विकत घ्यायला आलेल्या कोणाशी तरी वादावादी झाली
आणि त्या क्षणी गायत्रीने खेळणी बनवणे विकणे बंद केले. 1995 साली गायत्री आयुर्वेदाचार्य डॉक्टर पेठे यांना भेटायला गेली होती. गायत्रीच्या बाबांची डॉक्टर पेठे गुरुजींशी ओळख होती. त्यावेळी गायत्रींनी डॉक्टर पेठे गुरुजींना म्हातारपण दूर ठेवण्यासाठी काय करता येईल असे त्यांनी गायत्रीला संजीवनी चूर्ण ते कसे बनवायचे याची कृती सांगितली व म्हणाले, तू बनव हे चूर्ण व आपला व्यवसाय चालू कर. डॉक्टर पेठे गुरुजींनी सांगितले संजीवनी चूर्ण. गायत्री नंतर विसरून गेली. त्यानंतर कित्येक वर्षांनी म्हणजे 2018 साली गायत्री सिद्धयोगी कर्वे गुरुजींच्या संपर्कात आली. गायत्रीच्या जन्माच्या आधीपासून गायत्रीच्या वडिलांची कर्वे गुरुजींशी ओळख होती. कर्वे गुरुजींनी गायत्रीला विचारले की ती काय करते. कर्वे गुरुजींनी गायत्रीला संजीवनी चूर्ण बनवण्याची पद्धत सांगितली. यासाठी लागणाऱ्या वस्तू, त्यांचे प्रमाण सर्व व्यवस्थित सांगितले. याचा व्यवसाय चालू कर, तुला यश मिळेल. काय योग आहे ना. गायत्रीला कर्वे गुरुजी भेटले तो दिवस लक्षात आहे. 23 सप्टेंबर 2018 गणपती विसर्जनाचा दिवस. गायत्रीने कर्वे गुरुजींना विचारले की तुम्ही सिद्धयोगी आहात. तुम्ही खूप जणांचे अनेक आजार बरे केले आहेत. मी B.Com झालेली आहे. मी आयुर्वेदिक चूर्णाविषयी सांगितले तर लोक विश्वास कसा ठेवतील. पण कर्वे गुरुजींवर गायत्रीची श्रद्धा होती म्हणून तिने ठरवले की कर्वे गुरुजींचे ऐकूया आणि गायत्रीने संजीवनी चूर्ण बनवण्याचा व्यवसाय 2018 साली चालू केला. संजीवन चूर्ण बनवण्यासाठी लागणारी मशिनरी घेतली. महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान मुद्रा योजनेचे लोन हा व्यवसाय चालू करण्यासाठी गायत्रीला मिळाले आहे. या चूर्णासाठी लागणारे साहित्य म्हणजे वावडिंग, ओवा, काळ्या मनुका, त्रिफळा आणि एरंडेल तेल हे लागणारे साहित्य गायत्री पुणे व मुंबई येथून आणते. मार्केटिंग कसे करतेस असे मी गायत्रीला विचारले तेव्हा तिने सांगितले की कर्वे गुरुजींकडे लोकांचा सतत राबता असे. त्यांना ते सांगत की संजीवनी चूर्ण गायत्रीकडून घ्या. त्यांना नंबर देत असत, त्यामुळे चूर्ण खपू लागले. गायत्रीचा मुलगा रशियात शिकून परत आला, पण त्याला परत रशियातच जायचे होते. पण एकंदरीत परिस्थितीने तो इथेच राहिला. आता तो पूर्ण वेळ गायत्री बरोबर काम करतो. महत्त्वाचं म्हणजे तो डॉक्टर असल्यामुळे संजीवन चूर्णाचे जे परिणाम असतात त्यासाठीची मेडिकल टर्मिनॉलॉजी तो गायत्रीला सांगतो. गायत्रीच्या दृष्टीने हे खूपच चांगले आहे. गायत्रीने सांगितले की सर्व विकार पोटातूनच जन्म घेतात. चयापचय क्रिया सुधारण्याचे काम संजीवन चूर्ण करते. त्याचा परिणाम असा होतो की शरीरात आजार राहत नाहीत. नोव्हेंबर 2024 मध्ये हे चूर्ण बाजारात आले. गायत्री पुण्यात दर महिन्याला अमावस्येला देसाईंच्या इथे मीटिंग असते. आम्ही उद्योगिनींची, तिथे ती जाते. त्यानंतर मडगावला आम्ही उद्योगिनींचे प्रदर्शन होते. तिथे गायत्रीने स्टॉल घेतला होता. तेव्हा मार्केटमध्ये गायत्री अनोळखी लोकांच्या संपर्कात आली. लोक चूर्ण विकत घेऊ लागले. त्यापूर्वी फक्त ओळखीच्या लोकांमध्ये चूर्ण खपत होते. आता ती अनेक प्रदर्शनात भाग घेते आणि व्यवसाय वाढत आहे. भविष्यात मोठी जागा घेऊन स्वतःचा कारखाना चालू करायचा विचार मनात आहे. एक स्वप्न आहे. गायत्री नाखरे. संपर्क 95 61 05 93 55. लेखिका पद्मा कराडे. प्रयत्नांती यश नक्की. एखाद्या गोष्टीच्या यशासाठी किती वेळ प्रयत्न करावा लागेल असं प्रयत्न सुरू करताना ठरवता येतच नाही. नंदिनी वानखेडे पाटील या उद्योगिनी ताईची गोष्ट ऐकताना मला लहानपणी गणित सोडवायची प्रॅक्टिस करायचो आणि मला कितीही वेळा केली तरी 4 दिवसांनी तसंच गणित सोडवता येत नसे. म्हणजे पुन्हा प्रॅक्टिस असंच चालू राहायचं. अगदी परीक्षेपर्यंत याचीच आठवण झाली. तसंच नंदिनीताईंनी स्वतःचा व्यवसाय चालू करून त्यामध्ये प्रावीण्य मिळवेपर्यंत अनेक वेळा तो पदार्थ करून पाहिला आणि त्याच्या विक्रीसाठी अगदी रोजच्या रोज बाजारात पायपीटही केली आणि मगच त्यांना यश मिळालं असं त्या आवर्जून सांगतात.
आपल्या करिअरची सुरुवात खरं तर त्यांनी पत्रकारितेतून केली. सुरुवातीची अनेक वर्ष त्यांनी ETV मराठी, झी TV किंवा दूरदर्शन अशा दृकश्राव्य माध्यमात नोकरी केली. यामध्ये अर्थातच कामाच्या वेळा ठरलेल्या नसतात, त्यामुळे एकूणच आपल्या शरीराचं तंत्र बिघडत जातं आणि तसेच ते नंदिनी ताईंच्या बाबतीतही झालं. त्यांनी अशा TV पॅनल्समधली नोकरी सोडली. नंतर काही वेगळी कामं पण मीडियाच्या संबंधीच करायला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी पुस्तकांचे अनुवाद, काही विशिष्ट गोष्टींवर डॉक्युमेंटरी करणं अशा गोष्टी केल्या. पण स्वतःचा कॅमेरा, स्टुडिओ नसल्यामुळे अनेक अडचणींना तोंड देतच काम करावं लागत होतं. त्यावेळी त्यांना काही सत्य घटनांवर म्हणजेच काही स्वतंत्रपणे काम करणाऱ्या महिला संबंधी डॉक्युमेंटरीज केल्या होत्या. त्यातून नंदिनी ताईंनाही आपण आपला स्वतंत्र व्यवसाय करावा असंच वाटत होतं. त्यांना विचार करताना असं लक्षात आलं की त्यांच्या आईने केलेला चिवडा अनेकांना आवडतो, मग त्यावरच फोकस करावा का? पण नाशिकमध्ये कोंडाजी चिवडा खूपच प्रसिद्ध आहे आणि आपण त्यासोबत बरोबरी करू शकणार नाही हे तर उघडच आहे. म्हणजे आईने केलेल्या चिवड्याचं मार्केट वेगवेगळ्या ठिकाणी शोधावं लागेल असं त्यांना जाणवत होतं. मग सुरुवात चिवडा, चटण्या आणि डिंक मेथी पौष्टिक लाडू अशा गोष्टी विकून सुरुवात केली. 2 बायका काम करत होत्या आणि मार्केटमध्ये त्या स्वतः फिरत होत्या. पण म्हणावं तसं यश मात्र नव्हतं. जे करायचंय ते उत्तम दर्जाचंच करायचंय असं ठरवलं होतं. 12 प्रकारचे लाडू तयार केले. थोडं प्रमाण वाढलं म्हणून बनवण्यासाठी जागा घेतली. बऱ्यापैकी जम बसत होता. त्याच कालावधीत लॉकडाऊन सुरू झाला आणि सगळ्याच गोष्टी ठप्प होऊन गेल्या. यातून बाहेर पडल्यानंतर भांडवलाचा प्रश्न आला, म्हणून मग मुद्रा लोन घेतलं. त्यातून काही मशीन्स घेतली. परत मार्केटमध्ये फिरणे सुरू झाले. मग राजगिरा लाडू करण्याचा प्रयत्न सुरू झाला. यासोबत मुगाच्या स्टिक्स सुरू केल्या, पण त्याचं शेल्फ लाईफ हवं तसं मिळत नव्हतं आणि मैदा मिसळायचा नाही असंही ठरवलेलंच होतं. राजगिरा लाडू बनवताना अनेक वेळा करून बघावे तरी ते जसे हवेत तसे बनतच नव्हते. एका ओळखीच्या व्यक्तींनी त्यांच्या ओळखीत लाडू बनवणारे होते त्यांच्याकडे बघण्यासाठी नेलं, पण त्यांनी त्यांचे वर्कशॉप दुरूनच दाखवले. थोडीफार माहिती मिळाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजगिरा लाडू हाताने बांधतच नाही याची माहिती मिळाली. राजगिरा लाडू साच्यात बनवतात. नंदिनी ताईंच्या मार्केटमधल्या एका गुळाच्या व्यापाऱ्याने राजगिराच्या लाडूसाठी 2 प्रकारचा गुळ वापरला जातो असे सांगितले. त्यामुळे आता तर लाडू बनवणे फारच सोपे बनले. या सगळ्या गोष्टी आणि प्रयोग करण्यातच जवळजवळ 1 वर्ष गेलं. पण हा सगळा काळ खूप कठीण होता. खूप संघर्ष होता. पैशाची टंचाई होती. आईने आर्थिक मदत केली आणि व्यवसाय नीटपणे चालू राहण्यासाठी खूपच मदत झाली. नंदिनी ताईंच्या कंपनीचे नाव आहे मेसर्स सिंधू एंटरप्राइजेस आणि त्यांचे ब्रँड नेम आहे श्रेयोस. आता त्यांची 2400 स्क्वेअर फूटची जागा आहे. 14 बायका नियमित काम करतात आणि ग्राहक पंचायतीची राजगिरालाही आणि राजगिरा लाडू अशी मोठी ऑर्डर मिळते. अनेक ठिकाणी यांचा माल विक्रीला ठेवणारे आहेत. त्यांचा माल गुजरातमधल्या एका कंपनीतर्फे परदेशातही पाठवला जातो. नमकीन किंवा तिखट पदार्थ पाम तेलात तळले तरच अधिक दिवस चांगले राहू शकतात. पण नंदिनी ताई तळताना खाद्यतेलामध्ये आयुर्वेदिक औषधी पावडर घालतात. त्यामुळे ते खाणे आरोग्याला अपायकारक होत नाही असे वाटते. नंदिनी ताईंकडे आजच्या घडीला 12 प्रकारचे लाडू, 10 ते 12 प्रकारचे नमकीन आणि 8 ते 9 प्रकारच्या चटण्या तयार होतात. आज मार्केटमध्ये त्यांच्या पदार्थांना चांगली मागणी आहे. पुणे, मुंबई, नाशिक, धुळे अशा ठिकाणी डिस्ट्रीब्युटर आहेत. आता त्यांना कुरडईसारखे पदार्थ सुद्धा बनवायचे आहेत. अशा प्रकारे त्यांची व्यवसायाची घडी बसत आहे आणि नवनव्या गोष्टी तयारही होत आहेत. पत्रकार म्हणून सुरू झालेला नंदिनी ताईंचा प्रवास उद्योगिनी म्हणून स्थिरावत आहे याचे एक फार चांगले समाधानही आहेच ना. नंदिनी वानखेडे पाटील. संपर्क 97 57 08 67 19. लेखिका सौ शैला गोखले. प्रेरणादायी उद्योग नेतृत्व. उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य कुटुंबात जन्म घेतलेल्या
व नंतर स्वकर्तृत्वाने स्वतःची ओळख निर्माण केलेल्या शरयू दफ्तरी यांचे नुकतेच निधन झाले. देशातील महिला उद्योजकांमधील मानाचे नाव ठरलेल्या शरयू दफ्तरी यांचे आदर्श ठेवूनच देशातील उद्योग क्षेत्रात महिलांनी भरारी घेतली. त्यांच्या भरारीच्या या आठवणी. भारतातील महिला उद्योजकांचा इतिहास पाहिल्यास सुमती मोरारजी या शिपिंग उद्योगातल्या पहिल्या आणि शरयू दफ्तरी या दुसऱ्या महिला उद्योजक मानल्या जातात. जैन कुटुंबातील लालचंद हीराचंद यांची कन्या आणि वालचंद हीराचंद गांधी यांची पुतणी ही शरयूताईंची सुरुवातीची ओळख. नोकरी, व्यवसाय, उद्योग करण्याची गरज नसतानाही उद्योग क्षेत्रात उतरून भारत रेडिएटर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी त्यांनी सन 1958 मध्ये स्थापन केली. ही कंपनी खोपोलीत असून प्रीमियर ॲटो, महेंद्र अशा मोटार कंपन्यांना रेडिएटर पुरवण्याचे काम करते. 1981 साली मला शरयूताईंच्या ऑफिसमधून दूरध्वनी आला. त्या नुकत्याच इंडियन मर्चंट्स चेंबर्सच्या IMC अध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या व त्यांना IMCची महिला शाखा उभी करायची होती. दत्ता सामंत यांच्या आंदोलनानंतर प्रीमियर ॲटोमध्ये लॉकआउट झाला. माझे यजमान अजित पंडित तिथे काम करीत. मला संसाराला हातभार लावणं गरजेचं होतं. मी शरयूताईंना भेटले. त्यांनी मला मोजके प्रश्न विचारून IMCची महिला शाखा उभारणीसाठी लगेच निवडले. त्यावेळी 2.5 वर्षांचा ज्ञानेश आणि 7 वर्षांचा अद्वैत ही मुलं असल्याने त्यांनी मला विचारलं, मुलांना कोण सांभाळणार? त्यांनी माझी मुलाखत अस्खलित मराठीतून घेतल्यामुळे मी निश्चिंत झाले. मुलांची चौकशी व त्यांची ओळख आबाळ न करता मला काम करता यावे याकडे त्यांनी कायम लक्ष पुरवले. शरयूताईंच्या मार्गदर्शनाखाली मी IMC लेडीज विंग मध्ये 26 वर्ष काम केले. 50 सभासदांवरून आमची ताकद 1500 ते 2000 महिलांपर्यंत पोहोचली. आम्ही महिला शाखेचे एक शिष्टमंडळ दरवर्षी अर्थमंत्र्यांची भेट घेण्यासाठी नेत असू. त्यावेळचे अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग हे आपल्या केबिन बाहेर आइये शरयूबेन असं म्हणत नमस्कार करीत शरयूताईंचे स्वागत करीत असत. त्यावेळेस जाणवायचं की मान आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी केवळ पैसा असून चालत नाही, पण भरीव काम करावे लागते. मला अजून आठवतं, ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर या इंदिरा गांधी यांना मुंबईच्या ताजमहल हॉटेलमध्ये भेटणार होत्या. त्या बैठकीचे निमंत्रण शरयूताईंना होते. या 3 शक्तिशाली महिलांमध्ये काय हितगुज झाले याचे कोडे उलगडले नाही, पण माझ्या करिअरच्या सुरुवातीला या गोष्टी मला खूप काही सांगून गेल्या. IMCमध्ये शरयूताईंना महिलांसाठी मॅनेजमेंट विषयावर कार्यशाळा आयोजित करण्याचा उपक्रम सुरू केला. महिलांची उद्योग शिष्टमंडळे थायलंड, हाँगकाँग, तैवान या देशांमध्ये घेऊन गेलो. मला महिला उद्योजकतेवर PhD करण्याची प्रेरणा शरयूताईंमुळे मिळाली. 2001 मध्ये जमनालाल बजाज इन्स्टिट्यूटमध्ये मी पहिली PhD धारक महिला ठरली. त्यावेळी शरयूताईंनी माझं खूप खूप कौतुक केलं. छोट्या महिला उद्योजकांना मदत करावी यासाठी ताईंनी कळकळीने प्रयत्न केले. जेवढी उद्योग व्यवसायात बिझनेस लीडर म्हणून शरयूताईंची ओळख होती, तेवढेच त्यांनी जैन धर्मासाठी परिश्रम घेतले. त्यांच्या प्रत्येक पत्राखाली अहिंसा परमो धर्म ही ओळख असे. त्या मला म्हणत, मुलांवर संस्कार त्यांच्या घडण्याकडे आई म्हणून लक्ष देणं विसरू नको. सोलापूरमध्ये वालचंद लालचंद कुटुंबात वाढल्यामुळे शरयूताई घरात मुलांशी व माझ्याशी देखील कायम मराठीतूनच बोलत असत. चांगल्या कामाबद्दल पाठ थोपटत असत. तसेच एखादी चूक झाल्यास हक्काने रागवतही असत. पांढरी शुभ्र एम्ब्रॉयडरी केलेल्या साड्या त्या सतत नेसायच्या. कपाळाला ठळक लाल कुंकू असे. हे सुंदर कणखर व्यक्तिमत्व हरपले, पण त्यांची शिकवण अंगवळणी पडल्याने त्या कायम हृदयात घर करून राहतील. बिझनेस लीडर, आयर्न लेडी विथ हार्ट ऑफ गोल्ड असं त्यांचं वर्णन करता येईल. लेखिका फिक्की संघटनेच्या माजी वरिष्ठ संचालक आहेत, वैजयंती पंडित. महाराष्ट्र टाइम्सच्या सौजन्याने.
श्रद्धांजली. शरयू दफ्तरी यांचे 16 मे 2025 रोजी देहावसान झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही मनापासून प्रार्थना. शरयूताई यांची आठवण झाली तरी त्यांच्यासोबत केलेले काम, त्यांच्या पाठिंब्यामुळे जपानसारख्या उद्योगप्रधान देशात जाऊन प्रशिक्षण घेण्याची मिळालेली संधी आणि अनेक वेळा मिळालेले मार्गदर्शन, या सर्व घटना मनपटलावर सहज तरळतात आणि त्या सर्वांमधून त्यांचा विश्वासाचा हात पाठीवर असल्याचे समाधान मिळते. त्या 2 वेळा इंडियन मर्चंट चेंबरच्या अध्यक्ष होत्या. त्यामुळे मी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची अध्यक्षा झाल्यानंतर नेहमीच त्यांच्याकडे मार्गदर्शक म्हणूनच पाहिले. त्यांनी नेहमीच हसतमुखाने प्रोत्साहन दिले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो यासाठी आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे श्रद्धांजली वाहतो. नमस्कार विक्रम, तुझे सासू सासरे आले बघ. आमची रेवती दिसत नाहीये कुठे. या वर्षीपासून आम्ही एक नवी सुरुवात करतोय. गणपती बाप्पा मोरया. या वर्षीपासून या दोघी गणपती आणतील. शेवटी गणपती घरी आणायचा मान पार्वतीचाच असला पाहिजे. हेम अगरबत्ती, एक नवी सुरुवात.